हॅलो बॉक्समध्ये या. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि विळा स्पोर्ट्स राहणाऱ्या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना होत असलेला आपण बघू शकाल. क्षेत्ररक्षण करताना राहणार संघ आपण बघत आहात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवाच्या वतीने इथे पाठवण्यात आलेली आहे. कालची रजनी या स्पर्धेची पहिली रजनी आपण अनुभवली. कालही या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळाली होती आणि आजही सगळ्या लढती ह्या टॉप टीम्सच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये आजच्या दिवसात त्याचबरोबर आजच्या सायंकाळी रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सामना सुरू होत आहे. राहुल म्हात्रे आणि त्याच्याबरोबर अजय भोईर ही जोडी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे आपण बघत आहात. निर्धारित 5 षटकांची लढत तुम्हाला एन्जॉय करता येईल. 5 षटकांसाठी 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. त्याचबरोबर दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सूचना. वेळेच्या बाबतीत तुम्हाला कटाक्ष बाळगावा लागेल. दुसरी महत्वपूर्ण सूचना तुम्हाला या स्पर्धेमध्ये एकच रिव्ह्यू आहे की जो तुम्ही बीमरसाठी वापरू शकता. त्यामुळे दोन्ही संघांना ही सूचना त्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ऑल इज सेट. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस पायांमध्ये ठेवलेला त्यावर ड्राईव्हचा फटका आपण बघत आहात. क्षेत्ररक्षण थोडी गपलत करतोय क्षेत्ररक्षक आणि बॅकअप मिळत आहे. त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण पाहू शकाल. चिराग माई बिग बर्ड ऑफ राहणार म्हणून त्याला ओळखलं जातं. असा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गावर आपण बघता. राहुल म्हात्रे एक मोठा फलंदाज आहे. दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची नौका गेली अनेक वर्ष आईल तीरावरून पहिल्या तीरावर नेण्याची कामगिरी ज्यांनी केलेली आहे असा फलंदाज. राहुल कडून अपेक्षा फार मोठ्या आहेत दिवा दिवाला. हाकुटाप्याचा चेंडू एसटीच्या मागे एसटी रक्षक उभे आहेत. इथे आउटसाइड एज आणि याच बरोबर फलंदाज राहुल म्हात्रे याचा अंत होईल. पहिला हादरा मिळतोय दिवा स्पोर्ट्स दिवाला आणि राहुल बाद. खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राहुल म्हात्रे करत होते. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने पूलचा फटका खेचून मारायचा होता. हा कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला आणि त्याचबरोबर चिराग माळी म्हटलं की उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू बाहेर घेऊन जात असतो आणि त्याचमुळे इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फसला फलंदाज राहुलचा आणि राहुलने एसटी रक्षकाकडे झेल खरं तर सुपूर्द केला असं आपण म्हणूया. रेग्युलेशन कॅच प्रॅक्टिस कॅच तिकडे एसटी रक्षकाने कंप्लीट केली आणि याचबरोबर फलंदाज राहुल म्हात्रे आऊट झालेले आपण पाहिले. अजय भोईर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्रमांक 3 साठी चैतन्य म्हात्रे. गेली 2-3 वर्षापासून चैतन्य म्हात्रे हा खेळाडू दिवा स्पोर्ट्स दिवामध्ये दाखल झालेला आपण बघत आहोत. खर तर तुम्ही क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे एक्सपिरियन्स खेळाडू अनेक असतात, अनुभवी खेळाडू अनेक असतात, त्यावेळेस त्या अनुभव खेळाडूंची महत्वाची जबाबदारी असते राहुल की तुम्हाला यंग ब्लड तयार करायचं असतं. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कोणीही अजरामर नाही. क्रिकेट आपल्याला कधी ना कधीतरी सोडायचं आहे. त्यामुळे तुमची बेंच स्ट्रेंथ काय आहे ही फार महत्वाची आहे आणि असंच एक नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चैतन्य. आणखी एक शॉट ऑफ गुडलँडचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. रिदम चांगला मिळतोय इथे पाहायला मिळतोय इथे चिराग माळीचा. बिग बर्ड ऑफ राहणार म्हणून ज्याला संबोधन मिळालंय. खरं तर कोणतंही संबोधन असू द्या तुम्हाला हे असंच मिळत नाही. त्यासाठी त्या पद्धतीने कामगिरी तुम्हाला करावी लागते. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्याला आपण म्हणतो तो मैत्रीच्या बाबतीत कपल्लत नसावा, त्याच्याकडे मित्रांचा गराडा असावा तरच तो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. अदरवाईज त्याला कोणीही त्या पद्धतीने पदवी देणार नाही अथवा संबोधन देणार नाही. यावेळेचा फटका चांगला आहे. इकडे शॉर्ट लेग उपस्थित आहे. त्याला बीट केलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल फटका खेळतो यावेळेस स्टायलिश प्लेअर अजय भोईर आणि त्याचा हा तडाखा चौकार. उजबेष्टीच्या बाहेर कमिट झाली होती. वाट बघत होते.
अजयसाठी यावेळेस उजव्या बाहेरचा आखून टप्प्याचा चेंडू खडे खडे खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे स्क्वेअर कटचा अत्यंत चांगला फटका बसतो. क्षेत्ररक्षकाचं परफॉर्मन्स सुद्धा त्याची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. बघा तुम्ही पाठमोरे होत असताना ज्यावेळेस चेंडूचा पाठलाग करता त्यावेळेस चेंडू पर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण बनत असतं आणि विशेषतः ज्यावेळेस चेंडू तुमच्या डोक्यावरून मागे जात असतो. परंतु क्षेत्ररक्षकांनी ही सगळी आव्हानं योग्य रीतीने पेलली. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली असेल इथे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी तर त्याने मोठा फलंदाज राहुल म्हात्रेला बाद केलेला आहे. राहुल म्हात्रे असा फलंदाज आहे ज्याला चांगली सुरुवात मिळाली की तो मागे बघत नाही, कधीही आक्रमकतेकडे वळत असतो. त्यामुळे राहुल म्हात्रेला बाद केल्यानंतर थोड्या धावा कमी होतील असं अपेक्षित असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिले षटक संपतंय. 9 धावांवर 1 गडी बाद झालेला आपण पाहू शकाल. क्रमांक 2चं षटक दुसऱ्या एंडने फेकलं जाईल. हायवे एंड कडून षटक फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर होत असलेला आपण पाहू शकाल. पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळतायत. अक्षय चौधरी आणखी एक गुणवान खेळाडू आहे, तो म्हणजेच विलासस्मृती राहणार संघाचा. त्याच्याकडे संघ कर्णधार वळत आहेत. या अगोदर नाणेफेक जिंकलेली आहे राहणार संघाने. आपण आहोत श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी माणकोली येथे आणि या क्रीडानगरीविषयी काय म्हणायचं. अगदी खेळाडूंना भुरळ पाडणारी ही क्रीडानगरी. त्याचबरोबर अलीकडे या क्रीडानगरीचं सौंदर्य कित्येक पटीने वाढलेलं आहे. ज्यावेळेस इथे परमनंट फ्लडलाईट अप्लाय केल्या गेल्या सन्माननीय गणेशदादा केनी अर्थात जिग्यादादा त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ माणकोली यांचं चांगलं सहकार्य खरं या सगळ्या गोष्टीला मिळालं आणि त्याचमुळे जी गोष्ट स्वप्नात होती ती सत्यात उतरलेली आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. खडे खडे खेळले, वेट चांगलं ट्रान्सफर केलंय आणि आश्चर्यकारकरित्या अंतर मिळत आहे या फटक्यावर. बॅकफूट पंच आणि षटकार. पंधरा धावा धोपलकर. फुलटॉस चेंडू यावेळेस खडे खडे खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने फटका प्लेस केला डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे 2 धावा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिथाफीने पूर्ण करत असताना या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांची आतापर्यंत राहिलेली. खरं तर ज्यावेळेस तुमचा एक सेट बॅटर अगोदर बाद होतो त्यानंतर नवीन आलेल्या फलंदाजावर फार मोठी जबाबदारी असते. त्या जबाबदारीचं योग्य निर्वहन करत आहे ते फलंदाज चैतन्य म्हात्रे. अक्षयचा हा चेंडू फलंदाजाच्या अगदी शोल्डर हाईटने निघून गेलेला आहे मागे. या पद्धतीची गोलंदाजी व्हावी असं प्रत्येकाला अपेक्षित आहे. परंतु एखादी गोष्ट बोलणं हे वेगळं आहे ना, प्रत्यक्ष रूपाने ते करणं हे त्यापेक्षा फार वेगळं. बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहिलेली ज्ञानेश्वर आपण पाहिलेली आहे. सल्ला देणं दुसऱ्याला अत्यंत सोपं काम आहे, परंतु तसं वागणं फार कठीण. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू आहे. आश्चर्याचा कडू धक्का इथे फलंदाजाला दिला जातो. बघा गोलंदाजाचं कौतुक असेल राहुल यासाठी की या अगोदर एक चेंडू होता क्रमांक 2चा त्यावर खडे खडे बॅकफुटला पंच केलं करत असताना फलंदाजाने षटकार मिळवला होता. त्यानंतर गोलंदाजाने त्याच्या लेंथ मध्ये लगेच ऍडजस्टमेंट केलेली आहे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे ऍज अ बॉलर. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते चांगल्या टप्प्यावर. त्याच्यानंतर बघतो आपण जो वेग देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने हाताळलेला चेंडू दरम्यान आपण बघतो इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपला झेल आणि याच बरोबर फलंदाज चैतन्य याचा संपलेला आहे खेळ. दुसरा हादरा दिवा स्पोर्ट्स दिवाला.
मानकोली, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ मानकोली, एकूणच सन्माननीय गणेश दादा केनी अर्थात जिग्या दादा आणि मानकोलीचे युवा उद्योजक साहिल शेठ केनी यांची ही प्रतिवर्षाप्रमाणे क्रिकेट रसिकांसाठीची भेट याही वर्षी ही मोठी भव्य दिव्य स्पर्धा आपण बघत आहात। या स्पर्धेचं टुमदार आयोजन केलं गेलेलं आपण बघत आहात। खरं तर थंडीचे दिवस सुरू आहेत ज्ञानेश्वर, आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी म्हणत असतो एक फ्रेज की थंडी ही गुलाबी असते, गुलाबी थंडी, आणि तोच रंग इथे ऍज अ थीम म्हणून वापरला गेलेला आहे। आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे जे फ्लेक्सेस बॅनर्स आहेत त्यांच्यावर तिथे कर्टन्स म्हणून बाउंड्री म्हणून खरं तर गुलाबी रंगाचा वापर केलाय। त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठ जर बघितलं तर तिकडेही गालीच्या गुलाबी रंगाचा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे प्रेम जिव्हाळा इथे या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने मिळेल या पद्धतीने इथे सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आयोजकांनी। तुमचं कौतुक असेल। शेवटचा चेंडू आशिष पाटील हा सुद्धा एक आणखी चांगला खेळाडू आहे दिवसभर दिवाचा। इथे आल्या आल्या आशिषने सीमारेषा भेदलेली आहे, स्लॉकचा फटका होता आणि गॅप शॉट सिलेक्शन करत असताना आशिषला आपण पाहिलेला आहे। पॉवर प्ले मध्ये खेळला गेलेला हा फटका दर्जेदार, ज्यावर धावा मिळाल्या आहेत 4। 2 षटक संपलेले आपण पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकांच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर ते 21 वर धावून पोहोचलेल्या 2 गडी आतापर्यंत बाद। बघा, राहणार संघासाठी महत्त्वाची सूचना आहे। तुमच्या 12व्या प्रतिनिधीला सामना सुरू होत असतानाची वेळ आम्ही इकडे सूचित केलेली आहे आमच्या गुणसंख्या लेखकाने। त्यामुळे वेळेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा कोणताही हलगर्जीपणा इथे आम्हाला नकोय। आयोजकांची सक्त ताकीद आणि सूचना आहे। त्यामुळे तुम्ही वेळेवर व्यवस्थित गांभीर्याने नजर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। ज्ञानेश्वर मामा यांचंही आगमन झालेलं आहे। आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। भावेश चौधरीचं तिसरं षटक आपण पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये चिराग माई गोलंदाजी करताना आपण पाहिले होते। सुरुवातीची 4 षटके ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असतं। त्यात आपण ड्रिंक्स ब्रेक साठी 2 मिनिटं देऊयात आणि त्यामुळे एकूण 22 मिनिटं तुम्हाला 4 षटकासाठी मिळालेली आहेत असं आपण गृहीत धरू। खरं तर नेमकं काय होतं ज्ञानेश्वर, महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देता, एकूण 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा देता, त्यामध्ये 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत अशा पद्धतीची सूचना मिळते। याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका, अजयचा आणखी एक क्लासिकल शॉट आणि आणखी एक चौकार। लक्ष राहतच असं नाही आणि 12व्या प्रतिनिधींचंही लक्ष राहत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो ड्रिंक्स ब्रेक आहे तो 4 ओव्हर नंतर असावा आणि 4 ओव्हर तुम्हाला मग सलग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असावं। समोर ठेवलेला चेंडू, पुढ्यात होता चेंडू, त्याला कडे कळले। स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच। फलंदाज अजय भोईरचा आणखी एक बुलंदी हिट षटकार। अजय भोईरचं नाव निश्चितच आपण देऊ शकतो। साऊंड टेक्निक मैदानाच्या आतमध्ये अजय खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टेक्निकची जोड जर तुमच्या फटक्याला मिळत असेल तर मात्र तुमची फटकेबाजी प्रत्येकाला आवडत असते। उजव्या स्टेजच्या बाहेरचा वाईड यॉर्कर आणि त्यालाही इथे दिशा दिलेली आहे। चॉपच्या अंदाजामध्ये फटका खेळलाय। क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल, चेस चांगल्या पद्धतीने राहिला। बाउंड्री लाईनच्या अगदी समोर डीप थर्डमॅनला इथे चेंडू अडवला गेलेला आहे आणि त्याची फेक झाली। याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असलेला आपण पाहू शकाल। हे क्रिकेट खरं तर अपेक्षित आहे ज्यावेळेस तुम्ही मोठी स्पर्धा खेळत असता आणि त्यातच भिवंडी तालुक्याचं क्रिकेट हे महाराष्ट्रभर नावाजलेलं क्रिकेट आहे आणि त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त आक्रमणाकडे न बघता जिथे जिथे चांगले चेंडू असतील तिथे त्यांना गॅप मध्ये ढकलून एकेरी दुहेरी धावा सुद्धा मिळवाव्यात। आकुल डब्याचा चेंडू, पुलचा फटका बसलाय। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीत, दूर राहिलेले आहेत। दुसरी धाव इथे थोडी घातक ठरू शकते। गोलंदाजाने चांगलं कलेक्शन केले, त्यानंतर यष्ट्या वाकवलेल्या आहेत। तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे आणि सॉफ्ट सिग्नल इज आउट।
सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे आमचे पंच अजीम हमदुल्ले सर की जे मैदानी पंच आहेत त्यांच्या वतीने. त्यांना असं वाटतं की फलंदाज बाद आहे, परंतु कोणत्याही फलंदाजावर अन्याय नको यासाठी, त्याचबरोबर स्पर्धेच्या पारदर्शकतेवर कोणताही परिणाम नको यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जीटीसी लाईव्हच्या वतीने केले जात आहे. जीटीसी म्हटलं की गुणात्मक थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण अनुभवत आहात. या षटकानंतर 12वे प्रतिनिधी आपण पाण्याच्या बाटल्या घेऊन तयार राहा, त्या निर्णयाची वाट बघू नका. फलंदाज बाद. दोन चेंडू नंतर जो ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार आहे तो आता इथे आपण कव्हर करतो, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ती सूचना आहे. जर तुम्हाला ड्रिंक्स हवे असतील तर त्या इथेच कव्हर केल्या जातील, त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसेल. यस, धन्यवाद. आणि त्यासाठी आमचा टायमर इकडे स्टॉप झालेला आहे. चला 12वे प्रतिनिधी आपण लवकरात लवकर मैदान गाठा. यस, पुन्हा एकदा जाऊया. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग जे अत्यंत चांगल्या पद्धतीने गायलं गेलेलं आहे आणि रचना अत्यंत सुंदर ऐकायला मिळते या टायटल सॉन्गची, ते टायटल सॉन्ग आपण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना, किसन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गोरसे बी आणि त्यांच्या विरोधात राम 11 सावळे, भावेश पवार, त्याचबरोबर किरण पवार, या दोन मोठ्या खेळाडूंची टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी आमच्या 4 धाम स्पोर्ट्स क्लब नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आयोजन आपण बघत आहात आणि या स्पर्धेत ज्यावेळेस तुम्ही सम्मिलित होता त्यावेळेस तुम्हाला प्रेम मिळतं, तुम्हाला जिव्हाळा मिळतो, त्याचबरोबर आपुलकीने तुमची इथे खरं तर विचारपूस होत असते. क्षमकुशल तुमचा आयोजक विचारत असतात. खरं तर खेळाडू आहेत, आपण शिस्तीचा भंग केल्यानंतर प्रत्येक जण काही ना काही गोष्टी तिकडे आपल्या करतच असतो. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. बॉडी लाईन मध्ये आखून टप्प्याचा चेंडू, त्यावर फुलचा फटका चांगला होता, परंतु अजय भोईरची प्लेसमेंट इथे चुकते. स्ट्रेट टू द फिल्डर, टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. अजय भोईर पाठ. अत्यंत चांगलं गीत या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे आपण ऐकता. या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आहे. मित्रांनो, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की जे भावेश चौधरीच्या वतीने फेकलं जात आहे. या षटकामध्ये सुरुवात चौकाराने झाली होती, त्यानंतर षटकार सुद्धा अजय भोईरच्या बॅट मधून आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर जे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतोय. खरं तर अर्ली ऑन जर एखाद्या षटकामध्ये डॅमेज झाला असेल तर तुम्हाला लेटर ऑन त्या षटकाचा कंट्रोल करणं गरजेचं आहे. ते डॅमेज तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. ते काम आतापर्यंत गोलंदाज भावेश चौधरीने केलेलं आहे. शेवटचा चेंडू यावेळेस इथे स्वतःला स्ट्रेच करत असताना खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी जरूर केलेला आहे. विक्की मैदानाच्या आतमध्ये आलेले 3 षटक संपतायत. धावफलक आहे 34 आणि आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 4.
तर पहिला गडी बाद झाला होता त्यावेळेस सांघिक स्कोर होता 2 धावांचा. त्यानंतर 15 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. दुसरा गडी 17 धावांवर बाद झाला आपण पाहिला आणि एकूणच धावफलक आपण पाहिलं तर ते 34 वर जाऊन पोहोचलेलं आहे. फलंदाज राहुल म्हात्रेच्या 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. 19 धावा अत्यंत महत्वाच्या राहिल्या. राहुल भोईरच्या बाद होण्यानंतर अजय भोईर चांगले खेळले. 19 धावा त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत आणि तुमच्या सिनियर खेळाडूकडून खरं तर तुमच्या डगआउटला तीच अपेक्षा असते आणि त्या अपेक्षांची पूर्ती मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. वन ऑफ द स्टायलिश प्लेअर इन भिवंडी तालुका अजय भोईर यांनी. नवीन फलंदाज त्यांच्याकडे जर आपण नजर टाकली तर सिद्धेश पाटील आणि विकी म्हात्रे हे दोन्ही स्फोटक फलंदाज आहेत. खरं तुमच्याकडे ज्ञान आहे म्हणून तुम्ही गावच्या संघामध्ये खेळता. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही. परंतु ते पोटेन्शियल परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. पाहायचंय जेल खाली आलेले. थोडा कॅज्युअल अप्रोच. क्रिकेट खेळताना तुम्ही ते डोळसपणे खेळलं पाहिजे. क्रिकेट मध्ये या पद्धतीचा परफॉर्मन्स निश्चितच मान्य नसतो परंतु जे झाले ते मान्य करावं लागेल. हा झेल साधा सोपा झेल होता आणि कधी कधी काही गोष्टी तुम्हाला ज्या जितक्या सोप्या वाटतात प्रॅक्टिकली त्या तितक्या सोप्या नसतात. केल्यानंतर मग आपल्याला कळतं की यामधील काठिण्य पातळी किती होती आणि हा झेल सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकाचे डोळे वटारले गेले असावेत. त्याला वाटलं असेल की ज्या पद्धतीने या झेलचा आपण अंदाज घेतला होता आपल्याला हा झेल जितका सोपा वाटत होता त्याहीपेक्षा तो अधिक कठीण निघाला. ग्लोव्ह आलेले त्याच्याबरोबर मेसेज सुद्धा आलेला आहे. पाहायचं आता तो काय असेल. टॅक्टिक्स महत्वाचे आहेत. क्रिकेट खेळत असताना फक्त तुम्ही ते शरीराने न खेळता बुद्धीने मनाने खेळलं पाहिजे. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्टिक्स वापरता आल्या पाहिजेत. चिराग माई स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत सिद्धेश. सिद्धेशने आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळला असावा. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघणार आहोत. शॉट ऑफ गुडलेटने चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला आहे. स्वतःला रोल केलं होतं. अगदी स्वतःभोवती परिवलन केलं असल्याचा भास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या त्या शारीरिक हालचालीवरून विकी म्हात्रे आलेले आहेत आणि पाहायचंय विकी कशा पद्धतीने फलंदाजी करतील. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमी आक्रमक असतातच परंतु ते आक्रमण तुम्हाला ओव्हर दी इयर्स दाखवावं लागतं. एका वर्षासाठी तुमचा फॉर्म चांगला असतो त्यानंतर तुम्ही कामगिरी तुमची चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यावेळेस मग तुमच्याकडे अपेक्षांच्या नजरा तितक्या मोठ्या लागत नाहीत. अनेक वर्षासाठी ज्यावेळेस तुम्ही सातत्य बाळगता त्यावेळेस मग अपेक्षा मोठ्या होत असतात. टप्प्याचा चेंडू पुलचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. इथे हा झेल सुटलाय. एक तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. बॅकअप चांगलं मिळालेलं आहे. फक्त एका धाब्यावर समाधान इथे मांडलं गेलेलं आहे. हे क्रिकेट भिवंडीचं क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये समर्पणाची भावना तुम्हाला इत्यंभूत पाहायला मिळते. अगदी गच्च भरलेली भरगच्च भरलेली पाहायला मिळते. ती कधी उफाळून येईल हे सांगता येत नाही. इथे स्वतः गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू पर्यंत पोहोचले होते म्हणजे स्वतःच्या गोलंदाजीच्या मार्क वरून अगदी मला असं वाटतं शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत अंतर त्याने 38 सर्कलचं पार केलं होतं. त्यामुळे प्रयत्न खूप चांगला होता. बघा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कोणता प्रयत्न करता किती प्रयत्न करता यापेक्षा त्याचा निकाल काय आहे याकडे समाज बघत असतो. अंतिमतः निकाल आपण पाहिला तर हा झेल सुटलाय. धावफलक पुढे गेला. 38 धावा धावफलकावर. आणखी एक टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर इथे आपण पाहिलं की बाउन्सर जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज चिराग माळी. या पद्धतीचं बाउन्सर करणं हे अत्यंत कठीण आहे. तुम्हाला तुमच्या खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो. सिमेंट पिच जरी असेल तरीही त्या सिमेंट पिचवर अतिरिक्त शोल्डर वापरणं हे महत्वाचं काम आहे. तरच त्यातून बाउन्स तिकडे प्रोड्यूस होऊ शकतो. ते काम चांगलं करतोय चिराग. आणखी एक टप्प्याचा चेंडू. इथे पाहायचं काय झालेलं आहे. या चेंडूवर प्रहारच झालेला आहे. जी उसळी मिळाली होती घातक उसळी होती ती टॅकल केलेली आहे. त्यानंतर फटका खेळला आहे. पंचांचं बोट इथे आबाळाकडे जात आहे. त्याचमुळे दुसरी धाव अपूर्ण राहिलेली आहे आणि फलंदाज सिद्धेश पाटील याच्या खेळीचा इथे अंत झालेला आहे. आणखी एक धक्का दिवा स्पोर्ट्स दिवाला.
ब आणि राम 11 सावे या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही स्वतःला नाणेफेकी कक्षामध्ये घेऊन यायचंय. तुमच्या दोन संघांदरम्यान यानंतरची लढत निश्चित आहे आणि ती लढत तिकडे मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल. त्याची नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. ओव्हरऑल चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की जे चिराग माळीच्या वतीने हाताळलं जात आहे. हे षटक चांगलं राहिलंय कारण या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाही चिरागने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. आणि या उलट एक फलंदाज या अगोदर धावबादच्या रूपाने बाद झालेले आपण पाहिले, सिद्धेश, ज्याच्याकडे हिटिंग ॲबिलिटी भरपूर मोठी होती परंतु त्याला परतावं लागलेलं आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 7 प्रितेश पाटील ऑन ग्राउंड. आणखी एक उंच पुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. दिवा स्पोर्ट्स दिवा म्हटलं की फलंदाजी त्यांची भरभक्कम आहे, अगदी तळागाळापर्यंत फलंदाजी त्यांची चांगली आहे. इथेही शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. या लाईनने या लेनने अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांना यावेळेस निश्चितच या गोलंदाजाने हैराण केलेला आहे. चारी मुंड्या चित केलेल्या आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 13 आणि चौथं षटक या अगोदर पूर्ण केलं गेलेलं आहे चिराग माळीचं. आणि त्या षटकामध्ये एकूण धावा खर्च झालेले 4. त्यामुळे 4 षटकाच्या अंती आता धावफलक जाऊन पोहोचलेले आहे ते 39 अर्थात 39 पर्यंत. तर ह्या एका मिनिटासाठी तितकं सक्त राहत नाहीत, त्याचमुळे ही वेळ बरोबर आहे. विहित वेळेमध्ये 4 षटक पूर्ण केली गेलेली आहेत असं कन्क्लुजन आपण निश्चितच इकडे काढू शकतो. आणि 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज निखिल चौधरी येत आहेत. आणखी एक उंच पुरे गोलंदाज आहेत. बघा, एक फलंदाज म्हणून राहुल तुमच्याकडे उंची नसेल तरी चालून जातं, परंतु गोलंदाज म्हणून जर तुम्ही उंच पुरे असाल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की डेक चांगल्या पद्धतीने हिट करू शकता. त्याचबरोबर नास्टी बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फलंदाजाच्या समोर दाखवू शकता. अधिक उंच असला गोलंदाज की त्याला फुलरल्यांची गोलंदाजी करणं आणि विशेषतः यॉर्कर करणं थोडं कठीण जातं. परंतु बघूया निखिल कशी गोलंदाजी करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. खडे खेळायचं होतं. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूने होत असलेला आपण बघत आहात. उजव्या हाताच्या गोलंदाजाला जर तुम्ही विचारलं की तुम्हाला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर गोलंदाजी करायची अथवा उजव्या हाताच्या, तर तो पसंत करेल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या समोर गोलंदाजी करणं. याचं कारण की तो त्या फलंदाजाच्या पासून दूर चेंडू घेऊन जाऊ शकतो, परंतु चेंडू कितीही जरी दूर गेला तरी फलंदाज विकी म्हात्रेच्या रडार पासून दूर जाऊ शकत नाही. आणि तोच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला, खेचून फटका मारला हा षटकार. यस, चेंडूची पूर्तता. Team Diva Sports Diva, good contribution of Ajay Bhoir. He contributed 19 important runs and good short cameo being played by batter Vicky Mhatre. He has showed one great hit. आणखी एक मोठा फटका, बैठक फटका मैदानाच्या आतमध्ये मुंबईकर फलंदाजाच्या अंदाजाने खेळलाय. आणखी एकदा खेचून मारले, स्लॉग हिट ऑल द वे फॉर मॅक्सिमम षटकार. निखिल चौधरी इथे पुन्हा एकदा वळत असलेले आपण पाहू शकाल. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 षटकार या अगोदर आपण अनुभवलेले आहेत. आणि 50 अप फॉर टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. चांगले खेळलेत. या अगोदर 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर पेटून उठलेला फलंदाज आपण पाहिला तो म्हणजे विकी. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. पाहायचे किती धावा या धावफलकावर जोडल्या जातील, टार्गेट कसं सेट केलं जाईल.
आखूड टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. पायचा इथे चेंडू पडल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला इथे खरं तर गडबड झालेली आहे. अति घाई संकटात नाही ही म्हण आपल्याला माहित आहे. दोन्ही खेळाडू अगदी क्रीजच्या मध्यावर होते. अशातच यष्टी रक्षकाला त्या गोष्टीचं भान ठेवता आलं नाही. निर्णय इथे चुकला यष्टी रक्षकाचा आणि सहजगत्या जर चेंडू यष्ट्यांवर आदळला असता तरी फलंदाज बाद होते. दोन्ही फलंदाज फ्रेम मध्ये नव्हते. त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण पाहू शकाल. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 53 अर्थात 53. 2 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष असलेला आपण पाहू शकाल. निखिल पुलटा चेंडू डाऊन दी लेग स्टंप लेग स्ट्रिक and this will be called as wide and +4 runs. It means Piper for Diva Sports Diva. वेळ ज्यावेळेस तुमची परीक्षा घेते त्यावेळेस ती दाही दिशाने घेत असते. संकट तुमच्या समोर येतात आणि परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी देतो त्यावेळेस तो भरभरून देतो. भगवान जब देताय तो छप्पर फाड के देताय. 58 धावा धावफलक आहेत. चांगलं धावफलक आता इथे उभारलं गेलेलं आहे. आणखी 2 चेंडू शेष. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. आणखी एक निस्तामिक फटका. टो एंड वर चेंडू आदळतोय. इथे यावेळेस झेल टिपला गेलेला आहे आणि या धावपळकाला प्रामाणिक वेग देण्याचा प्रयत्न करणारा फलंदाज इथे बिक्की मात्र बाद होतोय. संदेश आपण नाणेफेकी कक्षामध्ये या, कारण राम 11 सावळे संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये येऊन प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गोरसई ब संघाच्या संघनायकाला विनंती आपण या लवकरात लवकर. शेवटचा चेंडू यानंतर खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन येत आहेत आणि पाहायचा आर्यन शेवटच्या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतील. धावपळक आता अत्यंत चांगला आहे. ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक दिवा स्पोर्ट्स दिवा संघाकडे आहे या धावा सहजासहजी बनवता येणार नाहीत विलास स्पोर्ट्स राहणार संघाला, परंतु फलंदाजी राहणार संघाची सुद्धा भरभक्कम आहे. विशेष नजरा निश्चितच बिग वर्ल्ड ऑफ राहणार चिरागकडे असेल आणि इतर खेळाडूंचा जर योग्य सपोर्ट त्याला मिळाला तर हा रनचेस इंटरेस्टिंग असू शकतो. गोलंदाज तयार. यावेळेस इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे. चेंडूपैचा संपर्क नाही. यष्टी रक्षक यष्ट्यांपर्यंत पोहोचतोय. इथे फलंदाज बाद होत असलेला आपण बघू शकाल आणि हे सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती दिवा स्पोर्ट्स दिवा संघाने बनवलेले आहेत धावा 58. 59 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये विलास स्पोर्ट्स राहणार संघाला फलंदाजींचा विचार केला तर अजय भोईरच्या 15 धावा 19 धावा त्याचबरोबर 15 धावांचं योगदान विकी मात्रेचं इथे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे एकूण धावा धावपलकर जोडलेले आहेत 59 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. यानंतर आपण नाणेफेक कव्हर करत आहोत ती म्हणजे किसन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात राम 11 सावळे या 2 संघांदरम्यान. कपिलजी म्हात्रे साहेब त्याचबरोबर मनोजजी भोईर साहेब त्याचबरोबर भरतजी पाटील साहेब आपणास विनंती आपण या तिघांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. हे नाणं आम्ही सुपूर्द करत आहोत कपिल म्हात्रे साहेबांना की जे दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचे अत्यंत गुणवंत खेळाडू आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना दाखवले जातात. एका बाजूने स्वर्गीय कबीर निर्मळ आणि दुसऱ्या बाजूने चौथा हिरवा. कॉलिंग कोणाचं असेल? पाहुण्यांचं कॉलिंग आहे. कबीर निर्मळ अशी ही मागणी. बघा नाणं कुठं आहे आणि त्याची बाजू कोणती आहे. कबीर चौथा हिरवा ही नाण्याची दर्शनी बाजू आपण बघतो. त्यामुळे कपे दादा आणि आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक इथे संपन्न झालेली.
हॅलो चेक 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 नाणेफेक इथे जिंकलेली आहे किसन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गोरसई ब संघाच्या संगणकाने अर्थात संदेश नाणेफेक जिंकलेली आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं की दर दिवशी कुठे ना कुठे तुम्हाला 2-2, 3-3 सामने खेळताना प्रेक्षक वर्ग बघत असतो. या हंगामाची ही सुरुवातच आपण बघतो. दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय कबीर निर्माण स्मृती चषक याही वर्षात दिमागदार पद्धतीने खेळली जात आहे. समोरचा संघ टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक मातब्बर संघ आहे की ज्यामध्ये किरण पवार सारखे मोठे खेळाडू आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय घ्याल? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा खरं तर निर्णय इथे घेतलेला आहे. बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षणाकडे वळतो. फलंदाजी विशेषतः का इथे निवडलेली आहे? कारण की आता क्लायमेटच्या हिशोबाने आम्ही फलंदाजी करू आणि जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. क्लायमेट महत्वाचं आहे. कर्णधाराच्या वतीने खरं तर ही गोष्ट इथे सांगितली गेलेली आहे. ज्या पद्धतीचं क्लायमेट आता आहे त्यानंतर क्लायमेट थोडं मंद होईल आणि चेंडू ट्रॅव्हल होणार नाही ही असेसमेंट त्यांची आहे आणि त्यामुळे फलंदाजी करायची आहे. या हंगामामध्ये सावळी संघाबरोबर या अगोदर कधी बॅटल झालेला आहे का आणि झाला असेल तर निर्णय काय होता? बॅटल वगैरे काय झाले नाही यावर्षी कारण की आता सुरुवातच आहे. 3 ते 2 टुर्नामेंट आम्ही खेळलेले जास्त टुर्नामेंट काही खेळलेले नाही. आता पहिलाच सामना असेल आमच्या दोघांमध्ये. या हंगामामध्ये सावळेश्वर सावळे बरोबर खेळलेले नाहीयेत. ही पहिली लढत असणार आहे त्यामुळे आकर्षक सामना प्रेक्षक वर्गाला इकडे अनुभवता येईल. आपण राम 11 सावळे संघाच्या संगणकाकडे वळत आहोत. नाणेफेक गमावलेली थोडे पुढे या आणि नाणेफेक गमावल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला क्षेत्ररक्षण घ्यायचे आहे. बरेचदा हा प्रश्न मी विचारत नाही परंतु आता विचारतो. नाणेफेक जिंकली असती तर काय केलं असतं? आम्ही फलंदाजी घेतली असती. फलंदाजी निवडली असती परंतु आता इथे क्षेत्ररक्षण करायचंय. समोरचा संघ टेनिस क्रिकेट विश्वातील फार मोठा संघ आहे. भावेश पवार, A1 पवन असे अनेक खेळाडू त्यांच्याकडे आहे ज्यांचा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बोलबाला आहे. त्याचमुळे समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणत्या गोलंदाजांकडून अधिकची अपेक्षा करता? 50च्या आत रोखू शकतो. 50 धावांपर्यंत रोखण्याचा इथे प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना निश्चितच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मिळेल दुरुक्ती केली जाते कर्णधाराच्या वतीने. त्याचमुळे प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. हा सामना सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना अर्थात संदेश आणि त्याचबरोबर सावळेश्वर संघाच्या संघनायकाला विजयासाठीच्या शुभेच्छा आपण देऊया. ही नाणेफेक इथे संपन्न झालेली आहे. 5 षटकांचा अत्यंत मोठा महत्वाचा सामना आजच्या या पहिल्या फेरीतील बिग बॅटल आपण बघू शकू. कारण एका बाजूने संघ आहे किसन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गोरसई ब आणि त्यांना टक्कर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पनवेल विभागामधून सावळे गावातून एक संघ आलेले अर्थात राम 11 सावळे, किरण पवार आणि भावेश पवार असं हे बॅटल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. नाणेफेक संपन्न झाली. गोरसई ब संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली आणि सुरुवातीला ते करणार आहेत फलंदाजी. जाऊया आपण सुरू असणाऱ्या सामन्याकडे. ऐकूया राहुल भोईर यांचा आवाज. इट्स ओ टू यू राहुल. धन्यवाद. म्हात्रे साहेब आपण क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहात. विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि तिथे बसून स्थानापन्न होऊन या लढतीचा आपण आनंद घ्या. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा आणि सामनाही आपण इथे लगेचच सुरू करत आहोत. सलामीची जोडी आपण ऑन ग्राउंड बघत आहात ती म्हणजेच विलास स्मृती राहणार संघाच्या वतीने
मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. बालकुम ठाण्याचे सन्माननीय भरतजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला मिळाली की जे अत्यंत चांगलं समालोचनही करतात. त्यांना मुख्य व्यासपीठावर इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मानकुली गावचे युवा उद्योजक डॅसिंग अँड डायनॅमिक साहिल शेठ केणी यांच्या वतीने हा सन्मान इथे केला जात आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकता हा सन्मान इथे संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर सन्माननीय कपिलजी म्हात्रे आपल्या बरोबर उपस्थित आहेत मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. चेक 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 चेक. यानंतरची फार मोठी लढत आपण इथे एन्जॉय करू शकाल. काही तांत्रिक महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर खरं तर इकडे लक्ष दिलं जात आहे. तीच चर्चा इथे आयोजकांबरोबर केली जात आहे. या स्पर्धेमध्ये सगळ्या संघांना नियम जे आहेत ते सारखेच आहेत. आजच्या रजनीमध्ये मोठ्या मोठ्या लढती आपण बघू शकाल, ज्यामध्ये यानंतरची जी लढत आहे महत्वाची किसन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गोरसई ब संघ राम 11 सावळी संघाबरोबर खेळताना आपण बघू शकाल. आजच्या दिवसातील मला असं वाटतं पहिल्या फेरीतील जी निश्चित लढत होती, सुदेश दादा 5151 खार्डी संघाबरोबर रिग्नेश 11 दारावे खेळणार होते. या शेड्यूल मध्ये थोडा बदल केला जात आहे आणि रिग्नेश 11 दारावेच्या ऐवजी रिग्नेश 11 खारबाव संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावर बालकुमचे आमचे समालोचक मित्र भरत दादा उपस्थित आहेत. या विनंती असेल समालोचन कक्षाशी लगेचच आपण जॉईन व्हा. धन्यवाद सुनील सर. दरम्यान यावेळेस दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात पहिल्याच बॉलवरती इथे 4 धाव्याने अकाउंट ओपन करत असताना गिरीश माळी. चला सर, ये लढत आपण पाहतोय दिवा स्पोर्ट्स दिवा विपक्ष विलास स्पोर्ट्स रानाल. प्रथम फलंदाजी करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाने 5 षटकांच्या अभावी 58 धावा धावफलकावरती लगावल्या. 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला. दरम्यान इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न आर्यन भुईर. अगदी दिवा स्पोर्ट्स दिवाचा विचार केला तर स्ट्रायकर गोलंदाज
नेहमीच चर्चेत राहिलेले मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर ॲटम ओव्हरचा मारा करत असताना गीतेसाठी यावेळेस खोलवर टाकला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय आणि गॅप मधून चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन रिझम मध्ये 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर डॉट डिलिव्हरी, त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार गीतेश माळी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि याचाच इथे फायदा उचलत असताना गीतेश माळी यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. कव्हर रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी वेगवान तेज तरार चेंडू मात्र बॅट उचलण्याआधीच निघून जातोय आणि विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी हेच गणित पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा 4, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. जवळजवळ 12च्या सरासरीने रणगती गाठावी लागेल. रानाळ या संघाला यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला बॉल, धावचीची संधी, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 9 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक. आर्यन भुईर उंचबुर शरीराचा हा गोलंदाज आपल्या उंचीचा योग्य वापर करत असताना वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न नेहमीच करतोय. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहत असतो आणि या वर्षी सुद्धा त्याचं ताकदीचं आयोजन आज आपण या मानकुलीच्या क्रीडांगणामध्ये पाहतोय. अगदी मैदानाच्या चहूबाजूला आपण जर विचार केला तर ज्या प्रकारे IPL लुक पाहायला मिळत असतो टीव्हीवरती, तशाच प्रकारचं लुक इथं पाहायला मिळतंय. अगदी रसिक प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेला जी दाद देतात त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. शेवटचा बॉल यावेळेस मात्र त्रिफळाची दांडी गुल. पहिल्या विकेटचं बदल 9 धाव संख्येवर. चला जास्त वेळ दौडू नका. 5 मिनिटं आपण घेतलेले आहेत पहिल्या षटक हाताळण्यासाठी. मात्र कौतुक करीन मी आर्यन भुईर याचं. शेवटच्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. सलामीचा फलंदाज देवेश या फलंदाजाला आपलं अकाउंट ओपन न करता डगआउटमध्ये धाडण्याचं काम देवेश नाईक याने केलं. 9 धावसंख्येवरती 1 गडी बाद अशी धावसंख्या विलासमूर्ती राणाळ या संघाची आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी धावा आता हव्या असतील त्या म्हणजेच 50 धावा. जवळजवळ 12.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल आता विलासमूर्ती राणाळ या संघाला. दरम्यान पॉवर प्ले 2चं षटक नंदू पाटील यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी, यष्टांच्या वरून जाणारा हा बॉल आणि अगदी अचंबित करून टाकले फलंदाजाला. डॉट डिलिव्हरीने सुरुवात करत असताना नंदू पाटील
गितेश माळी आणि चिराग माळी दोन्ही बंधू ज्या प्रकारे आपण बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेसमध्ये क्रिकेट टीममध्ये बंधूंची जोडी पाहत असतो, तशाच प्रकारची ही बंधूंची जोडी यावेळेस खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र गती परिवर्तन, पायचीची अपील आणि इथं पहा धावचीची सुद्धा संधी होती. अगदी चप्पल यष्टीरक्षक अजय भुईर दरम्यान एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 10 धावा दुहेरी रेकड्यामध्ये प्रवेश करत असताना विलासमूर्ती राणाळ हा संघ चांगली गोलंदाजी होती. ज्या प्रकारे विचार केला आपण तर पहिल्या ओव्हरचं फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. आर्यन भुईर या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण गडी देवेश नाईक या फलंदाजाला त्यांनी बाद केलं. तदनंतर नंदू पाटील या गोलंदाजाची वर्णी लागली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली. अगदी दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. प्रत्येक वर्षी या स्पर्धेला भरभरून यश मिळत असतं, दाद मिळत असते आणि आतुरता असते ती म्हणजेच स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक कधी येतोय आपल्या भेटीला. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल नंदू पाटील. सामना करेल नवीन फलंदाज, डावखुरा विस्फोटक फलंदाज चिराग माळी. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, धाव झेलची संधी आणि इथे काय झेल टिपलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. फुलर लेनचा बॉल होता, खेळायचं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि काय झेल टिपला. उलट्या दिशेने धावत जात असताना राहुल मात्रे अगदी चांगला झेल टिपला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर प्रस्थापित करून ठेवली होती आणि आपल्या ओंजळीमध्ये त्या चेंडूला त्याने विसावलं आणि दुसऱ्या विकेटचं पतंग. अक्षय चौधरी नवीन फलंदाज. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाचा विचार केला तर पहिल्या फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये अवघ्या 39 धावा फक्त धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या. असं वाटलं होतं की विलासमूर्ती राणाळ हा संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. तदनंतर मात्र निखिल चौधरी याचं षटक थोडंसं महागडं हाताळलं गेलं. टोटल 19 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि एक सुस्थितीमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवाला नेण्याचं काम मी म्हणेन विकी मात्रे याच्यात 2 षटकारांनी नक्कीच केलं. दरम्यान धावसंख्या स्थिरावली विलासमूर्ती राणाळ या संघाची, ती म्हणजेच 10-2. अक्षय चौधरी स्ट्रायकिंग एंडला चांगली गोलंदाजी. नंदू पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केला आणि एक महत्वपूर्ण गडी मी म्हणेन चिराग माळी याला बाद केलंय. यावेळेस आणखीन एक फुलर लेनचा बॉल, जेलची संधी आणि इथे पहा सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी झोकून दिलं होतं स्वतःला त्या चेंडूवरती. अखेरच्या क्षणी असं वाटलं होतं झेल टिपतोय हा खेळाडू आणि शेवटच्या क्षणी त्याला वाटलं की चेंडू थोडासा लांब आहे तर त्यांनी झोकून दिलं आपल्या शरीराला चेंडूवरती आणि आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यासाठी तो सक्षम ठरला. दरम्यान 1 धाव, 11 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा नंदू पाटील यांची. यावेळेस गती परिवर्तन, मात्र गुडघाटेक तमाशा देख. यावेळेस मात्र सुरेख फटका गितेश माळी यांच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. पंधरा धावा शेवटचं बॉल. 15 धावा फलकावरती एकतर्फी झुंज आपल्याला इथे पाहायला मिळते गितेश माळी यांच्या माध्यमातून. दरम्यान लास्ट गो ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नंदू पाटील. यावेळेस फुलर लेनचा बॉल, स्वतः गोलंदाज. इथे धावचीची अपील, क्या बात आहे. आणि इथे पंच मात्र तिसऱ्या
पंचांची मदत मागत असताना क्या बात आहे. फुलर यांचा बॉल होता, सरळ दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, स्ट्रेट हिट होता. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी इंटरनॅशनल मॅच सारखा हा सीन इथे पाहायला मिळाला. चेंडू हाताला स्पर्श केलाय की नाही हे मात्र पाहणं गरजेचं आहे. त्याचसाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. फर्स्ट सिग्नल अंपायरचा आउट आहे आणि फलंदाज बाद. अक्षय चौधरी. काय मॅच होती. जर विचार केला तर दिवा स्पोर्ट्स दिवाच्या माध्यमातून आर्यन भुईर यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. शेवटच्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केलं होतं. नंतर नंदू पाटील या गोलंदाजाची वर्णी लागली आणि त्याने सुद्धा शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद 15. 59 धावांचं लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून आता धावा करायच्या असतील त्या म्हणजे विलासमूर्ती रानाळ या संघाला 44 धावा, जवळजवळ 14.70च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. चला मॅच ऑन करायची आहे. यानंतरची मॅच नक्कीच रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. किशन शेठ आत्माराम म्हात्रे प्रतिष्ठान गुरसई बी आणि त्यांच्या समवेत खेळत असताना राम 11 सावळे. एक बिग फाईट मॅच, या संपूर्ण स्पर्धेतील एक बिग फाईट मॅच असेल. आर्यन भोईर पुन्हा एकदा, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू टॉवेल होतो. एक धाव तर निश्चितच राहुल येतोय. दरम्यान दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी, मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख. दरम्यान बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. 17 धावा धाव फलकावरती. भावेश चौधरी नवीन फलंदाज, आलेल्या 2 धावेने स्वतःचं अकाउंट भावेशने ओपन केलंय. आर्यन पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, यावेळेस खुलवर लागलेला चेंडू खोदून खेळून काढतात. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग रिझम मध्ये. दरम्यान फक्त 1च धावेवरती इथे दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. 18 धावा. चांगली गोलंदाजी होतीये. फलंदाजी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कोणत्याही 2 फलंदाजांमध्ये एकही पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली नाहीये. गीतेश माळी आणि भावेश चौधरी हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुल ओव्हर फुल टॉस भिटकावण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि इथे मात्र झेल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. गीतेश माळी 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. असं वाटलं होतं गीतेश माळी विलासमूर्ती रानाळ या संघाचा तारणहर्ता ठरेल की काय, मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असताना आर्यन भुईर अगदी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून जी त्यांची शिकवण त्यांना दिली असेल क्रिकेटच्या माध्यमातून, तेच इथे आपल्या गावासाठी आर्यन भुईर यांच्या माध्यमातून गोलंदाजीच्या रूपाने आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज क्रमांक 6चा रोहित, भावेश चौधरी आणि रोहित ही जोडी आता खेळपट्टीवरती धावावरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 18 धावा धाव फलकावरती. आयटम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडस अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली. अचंबित केलं फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी. बाकीचं काम अगदी चोख यष्टांच्या मागे अजय भुईर ज्याने चांगली फलंदाजी, सलामीचा फलंदाज आला असताना 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले होते दिवा स्पोर्ट्स दिवा संघासाठी. तशीच फलंदाजी करावी लागेल विलासमूर्ती रानाळ या संघाच्या फलंदाजांना. यावेळेस स्टेअर केलं होतं. दरम्यान फक्त 1च धाव इथे अंकित केली जाते. ज्या ठिकाणी चेंडू मारला जातोय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाच्या माध्यमातून.
19 धावा 2.5 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आर्यन भुईर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने भावेशसाठी यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅटच्या टोला चेंडू आदळतोय. दरम्यान फक्त एकच धाव इथे अंकित केली जाते. षटक समाप्त होतं क्रमांक 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 20ला 4 गडी बाद 20 उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून आता धावा करायच्या असतील त्या म्हणजेच 39. प्रत्येक ओव्हर मागे इथे आलेख वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रन रेट रिक्वायर रन रेट 19.50. ज्या प्रकारची फलंदाजी क्रमांक 6चा फलंदाज आला होता दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा विकी म्हात्रे त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. अशाच प्रकारची फलंदाजी भावेश चौधरी किंवा रोहित या 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला करावी लागेल. कारण विलासमूर्ती राहणार हा संघ फलंदाजी करतोय थोडासा अडचणीमध्ये आहे. थोडंसं धावांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय. फलंदाज 12 चेंडू आणि 39 धावा. 12-39 ची ही मॅच आपण पाहतात. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2024 GTC लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धक जे रसिक प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचं आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी भरत पाटील आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगलं गुणलेखन आमच्या समवेत गोरसी गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर मुकादम. बारा चेंडू आणि 39 धावा. दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज हर्ष भुईर. डावखुरा वेगवान स्फोटक गोलंदाज इथे पहा कॉट बँडची अपील आणि इथे धावचीची संधी आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि हर्ष भुईर याने आणखीन एक धावचीच्या रूपाने फलंदाज केलाय बाद. डावखुरा विस्फोटक गोलंदाज वेगवान तेजतर्रार गोलंदाज हर्ष भुईर. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता भावेश यांचा मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. दरम्यान इथे धावचीच्या रूपाने एक गडी बाद. क्या बात आहे. जो नंदू पाटील यांनी शेवटच्या चेंडूवरती गडी बाद केला होता रनआउटच्या माध्यमातून अगदी वाखाणण्याजोगे होतं. त्याच्यासाठी दिवे गावातील उद्योजक कपिलजी म्हात्रे साहेब यावेळेस आणखीन एक डॉट डिलिव्हरी सुरेख गोलंदाजी वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर लाईनची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. दिवे गावातील समाजसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत कपिलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून नंदू पाटील यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद साहेब. असंच प्रेम खेळाडूंवरती आपलं असावं. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न लिडिंग एज आणि इथे मात्र झेल बादच्या रूपाने भावेश चौधरी या फलंदाजाला परतीचा प्रवास. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स जनरेटर्स यांनी सुद्धा लाईट्स ऑन करण्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. कारण स्पर्धा आपण पाहतोय डे अँड नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते आणि थोड्याच वेळात सर्व लाईट्स ऑन होतील. दरम्यान हर्ष भुईर पुन्हा एकदा
दीपेशसाठी यावेळेस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, ऑस्ट्रिकच्या थोडासा बाहेरचा बॉल, आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. हर्ष भुईर याने मात्र खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू निर्धाव हाताळले आहेत, त्यामध्ये एक गडी बाद केलाय, एक रनआउटच्या माध्यमातून, तर एक कॅच आउट, अशी 2 गडी बाद केलेले आहेत या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी. हर्ष भुईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आणखीन एक आडव्या बॅटने खेळायचं होतं, आणखीन एक डॉट बॉल. या स्पर्धेतील मला वाटतं पहिलं मिडन ओव्हर होईल का? विकेट मिडन हर्ष भुईर याच्या नावावरती कोरली जाईल का? कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अगदी रसिक प्रेक्षकांची दाद मिळत असते. हर्ष भुईर पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट ओव्हर द विकेटने डावखुरा गोलंदाज. यावेळेस आणखीन एक शरीराचा वेध घेणारा बॉल, दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव या ओव्हर मध्ये अंकित केली जाते आणि षटक समाप्त होतोय क्रमांक 4. 4 षटकाच्या समाप्तीनंतर विलास स्मृती रानाळ या संघाची धाव संख्या 6 गडी बाद 21 धावा. 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 38 धावा. विलास स्मृती रानाळ खूप चांगली गोलंदाजी त्यांची झाली होती. पहिल्या 4 षटकांमध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तदनंतर 5व्या षटकामध्ये निखिल चौधरी यांच्यावरती आक्रमण झाला आणि तदनंतर 58 धावांचा जो स्कोर उभा केला गेला आणि तो चेस करत असताना 59 धावा चेस करत असताना थोडीशी पडझड पाहायला मिळाली. देवेश नाईक शून्यावरती बाद झाले. चिराग माळी मोठा विकेट मी म्हणेन, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. अक्षय चौधरी याने 1 धावाचं योगदान दिलं. तदनंतर भावेश चौधरी याने सुद्धा फक्त 4 धावांचं योगदान दिलं. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल पाटील, दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा आणखीन एक चांगला गोलंदाज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. दरम्यान पंचांचा इशारा इथे येणं गरजेचं आहे. 22च्या रूपाने 1 धाव मिळते. आणखीन एक चांगला गोलंदाज. नुकत्याच झालेल्या भिवंडीमध्ये खूप चांगली गोलंदाजी कुणाल यांची आम्ही पाहिली होती. मिडन विकेट मिडनवर टाकली होती कुणाल पाटील यांनी. यावेळेस त्याच गोलंदाजाची वर्णी लागते स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. इथून धावा आता करायची असते विलास स्मृती रानाळ या संघाला सदतीस. ओ हो हो, क्या बात है. काय नजराना इथे पाहायला मिळतोय. ज्या वेळेस लाईट्स ऑन होत आहेत त्यावेळेस मैदानाला अगदी 4 चांद लागल्यासारखं. यावेळेस पहा गती परिवर्तन केलं होतं, बीट केलं होतं फलंदाजाला. धावचीची संधी मात्र इथे थोडासा सुमार पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा 22च्या रूपाने 1 धाव मिळते. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजे 36 धावा. जवळजवळ औपचारिकता मी म्हणेन या सामन्यामध्ये, कारण आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने आपल्यावरती दिलेली जिम्मेदारी अगदी चोख पार केली आहे. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, खेळायचं होतं पॉइंट आणि कव्हर रिझम मध्ये, मात्र बॅटची कडा. दरम्यान फक्त 1च धाव यावेळेस अंकित केली जाते. 24 धावा धावफलकावरती. यानंतर किसन शेठ आत्माराम मात्रे प्रतिष्ठान गोरसे बी आणि त्याचबरोबर राम 11 सावळे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल किसन शेठ आत्माराम मात्रे प्रतिष्ठान गोरसे ब या संघाच्या वतीने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. यावेळेस पहा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी आर्यन भुईर, अगदी सुरेख गोलंदाजी. 2 षटक हाताळले, 14 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर नंदू पाटील यांनी 1 षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर मात्र हर्ष भुईर युवा गोलंदाज दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा फक्त 1 धाव खर्च करत त्याने सुद्धा 1 धाव खर्च केली. आणि यानंतर शेवटचं अखेरचं षटक कुणाल पाटील, अगदी चांगली गोलंदाजी. 6 चेंडू आणि 38 धावा हव्या असताना पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात.
शेवटचं अखेरचं लास्ट गो, शेवटचं बॉल. कुणाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ यावेळेस पहा आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल खोदून खेळून काढलाय. दरम्यान फक्त इथे औपचारिकता आणि औपचारिकता विजय संपादन करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा संघ हडलक विलासमूर्ती रानाळ संघ. मात्र आपण या स्पर्धेमध्ये आपला भाग दर्शविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. उद्या नेक्स्ट मॅच कडे किसन शेठ आत्माराम मात्रे प्रतिष्ठान घोडसई बी आणि राम 11 सावळे दोन संघ दोन्ही मातबगार संघ एका बाजूला आपण पाहाल तर